आत्ताची एक मोठी आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर येते. भिगवणजवळ भीषण असा अपघात झालेला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 वर्षाच्या मुलाचा सुद्धा समावेश आहे. पुणे सोलापूर महामार्गावर भिगवणजवळ मोटार आणि उभ्या टेम्पोची भीषण अशी धडक होऊन 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 वर्षाच्या चिमुरड्याचा समावेश असून 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया. पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण येथे डाळजवळ टेम्पो आणि मोटारीच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य 3 जण जखमी झालेले आहेत. गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. आदित्य अमर हातेकर वय वर्ष 25, त्यांचा मुलगा जय वय वर्ष 2 राहणार सांगोला आणि सकुबाई ईश्वर गेजगे वय वर्ष 60 राहणार सांगोला अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मोटार चालक कबीरदास ईश्वर गेजगे वय वर्ष 50, स्वाती कबीरदास गेजगे वय वर्ष 34 राहणार पाटस आणि समृद्धी कबीरदास गेजगे वय वर्ष 10 महिने राहणार पाटस हे जखमी झालेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटार पुण्याकडे चाललेली होती. टायर पंक्चर झाल्याने टेम्पो महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभा होता. टेम्पोला पाठीमागून मोटारीची धडक बसली. त्यामध्ये तिघे जागीच ठार झाले, तर 3 जण जखमी झालेले आहेत. टेम्पो हा महामार्गावरील पुलावर उभा होता. पुलाच्या पाठीमागे सोलापूरकडून पुण्याला जाताना तीव्र उतार आहे. या उतारावरून नेहमी वाहने वेगाने जात असतात. या अपघातात टेम्पोला मोटारीची पाठीमागून धडक बसल्याने मोटारीचा चक्का चूर झालेला आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, भिगवण पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झालेले आहेत. जखमींना भिगवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झालेली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महागडे तपास या घटनेचा करत आहेत.